तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ परब मराठी मधून सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. वाजल्यात 8:36. CNG नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. CNG भरला 200 रुपयाचं, म्हणजे टार्गेट आहे 1600 रुपयाचं. तर बघूया 1600 रुपये करायला किती वेळ लागते किती नाही. आज वातावरण नाही वाटत राव. काल बी असंच म्हटलं, झालं म्हणून म्हणायचं नाही होत आणि नंतर होतं असं करायचं. तर आज नाही वाटत राव होईल म्हणून, नाही का ॲक्टिंग. 8:37 झालं. तर चला सुरू करूया आणि बघूया 1600 रुपये किती वेळा पडली. ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली आपल्या रॅपिडोची 154 रुपयांनी साळुंखे रोडला. आणि तिथनं सेकंड ऑर्डर पडली ओलाची. ही बी 150चीच काहीतरी आहे. आणि कस्टमर इकडं एविंगपाशी आहे. तो म्हणला येतो भाऊ 2 मिनटं थांब. तो पण म्हटलं टेक घ्यावं 2 मिनटाचा. पण 20 सेकंदाचं जर सगळं सांगून झालं असेल तर कशाला उगाच वाढीव करायचं का नाही. तर बघूया आता ह्यांना कुठं सोडायचं आहे कस्टमरला. आणि तिसरी ऑर्डर कधी पडते का नाही. वाजल्यात 9:40. आज 1000 झाले तरी खूप झाले, कारण कंबर दुखायला लागली. एखाद्या दिवशी जास्त पडलं ना, दुसऱ्या दिवशी असं दुखायला लागतं. त्यामुळे मी मुद्दामून जास्त पळत नाही. मारत आपण आता हे जी लास्ट ऑर्डर आता ड्रॉप केली मंडेमध्ये. ह्यांना पिकअप केलं तर आपण केशवनगरला. त्याच्या अगोदर एक जण केशवनगरवरनं कुठं भेटला होता, रॅपिडोचा कस्टमर होता वाटतं. कुठनं भेटला आठवण नाही भाऊ. एक जण होतं त्याला केशवनगरला सोडलं. तिथनं एक जण भेटला मुंडवाला. मुंडव्यावरनं केशवनगर मुंडवा एकच झाला आपली सगळी. तिथनं एकाला पिकअप केलं, ड्रॉप केलं इथं मंड्याला. आता मी मंडईच्या बसस्टॉपच्या इथं आहे. मंडईसोबा स्टॉप. आणि इथनं आता बघतो स्वारगेटला कोण भेटतं का नाही. म्हणजे जेवायला मी मोकळा. आत्तापर्यंत 700 रुपये झाले, चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 11:52. 12 वाजल्यात. भूक लागली मला. तर विचार असा चालला आहे की इथनं स्वारगेटला न्यावं, सीटं भरून 10-20-30 काय भेटेल ते. आणि तिथनं मग आपलं जेवण आय होप कोणतरी भेटावं. 700 झालेत, अजून 300 करायचे, म्हणजे 1000 होईल. 1000 झाले की बघू मग पुढं 600 करायच्यात ना. अवघड म्हटलं ना आज, अवघड झालं कालसारखं नाही. चला, वॉट अ बिझी डे मित्रांनो. जेवणानंतर मला वाटतंय जे हे झालं माझं नाही का, एक भाडं भेटलेलं, खूप मोठं भाडं भेटलेलं. विचार नाही करू शकतो एवढं मोठं भाडं भेटलेलं. ॲक्च्युली होतं 700चं भाडं. 700वरनं ते 800ला गेलं. थोडंफार चेंजेस झाले त्यामुळे ते वाढलं. आणि ते मटेरियल होतं त्यामुळे एवढं पैसे घ्यावे लागले. मटेरियल नसतं तर एवढे पैसे कोणी दिलेच नसते. तर ते मला वाटतं इथनं मला MT ह्याला जायला लागलं लोहगाववरनं मटेरियल घेऊन यायचं होतं मार्केट एडला आपल्याकडं. तर आता मी मार्केट एडला आहे, जागृती एंटरप्राइजेस इथं. आणि नंतर आता पॅगवाला येतं पाठीमागं लावलं आहे. आता मी कसं जाणार बघा. आता तो हल्ल्याशिवाय मी तर हलणार नाही. अवघड झालं का नाही. तर असं काय हरकत नाही. आत्तापर्यंत टोटल झाले 1500 रुपये. तर मीटरला झाले 800 रुपये. विचार करू शकतो म्हणजे काय बोलू काय नाही असं झालं काय सांगू. तर टोटल झाले 1500 रुपये. अजून 100 रुपये करायचे. तर लोकल इथले तर 100 रुपये करून घरी जाऊ नाही का. वाजले 3 वाजून 8. आज काय झालं देव पावला काय माहिती आपल्याला. बॅक टू बॅक मीटरवर कस्टमर भेटतं ते. आपण मार्केटमधनं बाहेर आलो. तिथनं एक जण भेटलं तांबोळीमध्ये मंडईला. आणि तिथनं लगेच एक जण स्वारगेटला भेटलं. स्वारगेटला एक जण टेकलं नाही की भाऊ, लगेच दुसरा जण भेटला दत्तनगरला होता. दत्तनगरला एकाचं काहीतरी काम होतं जागेचं, जागा नावावर करायचे काहीतरी विषय चालू होतं. ते इकडे दत्तनगरच्या मेन चौकातनं 100 मीटर पुढं जांभूळवाडी रोडला डाव्या साईडला नियर बाय सन्मित्र सहकारी बँक लिमिटेडच्या बाजूच्या लेनमध्ये ऑपोजिटला हे अमित फॅब्रिकेशन अँड स्टील वर्क्सच्या ऑपोजिटच्या लेनमध्ये. पण कुठल्या विभागाचं आहे मला माहीत नाही. असून काय हरकत नाही. तर टोटल आत्तापर्यंत बघायला गेलं तर आपले 1700-1800 झाले. जे की म्हणजे 100-200 करणार आपण. 200 काहीतरी म्हटलं ना, झालं 200 रुपये झालं. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता दत्तनगरला म्हटलं इथनं आपण कारकडा आलं म्हटलं घरी जाणार. तर वाजले 4:34. आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. आणि आज जशी ऑर्डर पडली तशीच ऑर्डर पडावं. चला.